शेवटचा प्रयत्न. एक वेळची गोष्ट. एका राज्यात एका प्रतापी राजाचे राज्य होते. एके दिवशी त्याच्या राज्यात एक प्रवासी व्यापारी आला होता. त्याने त्या राजाला एक सुंदर दगड भेट म्हणून दिला. राजाला तो दगड खूप आवडला. राजाने त्या दगडाची सुंदर विष्णूची मूर्ती निर्माण करून आपल्या राज्यातील मंदिरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि हे कार्य पूर्णत्वास आणण्यास राज्यातील महामंत्रीकडे सोपविण्यात आले. महामंत्री गावातील सर्वश्रेष्ठ मूर्तिकाराकडे गेला व तो दगड त्यास देत म्हणाला, राजे मंदिरात श्री विष्णू भगवान यांची मूर्ती स्थापन करू इच्छितात. तुम्ही 7 दिवसात या दगडापासून श्री विष्णूची मूर्ती बनवून ती राजवाड्यात पाठवून द्या आणि ह्या कामासाठी तुम्हाला 100 सुवर्ण मुद्रा देण्यात येईल. सुवर्ण मुद्रा मिळणार हे ऐकून तो मूर्तिकार आनंदी झाला. महामंत्री तेथून जाताच त्याने लगेचच मूर्ती बनवण्यास लागणारी हत्यारं बाहेर काढली आणि कामास सुरुवात केली. हातोडी हातात घेऊन त्याने त्या दगडाला आकार देण्यास सुरुवात केली. परंतु हातोडीचे घाव लागूनही तो दगड जसाच्या तसा होता. त्यात काहीच बदल झाला नव्हता. 50वा प्रयत्न करून सुद्धा त्या दगडात काहीच फरक पडला नाही. तरीही त्याने पुन्हा हातात हातोडी घेतली. दगडावर घाव घालणार तेवढ्यात त्याने हात मागे घेतला. आपण इतक्या वेळेस प्रयत्न करूनही हा दगड तुटला नाही, तर तो आता कसा तुटणार असा विचार त्याने केला व तो दगड घेऊन महामंत्रींकडे गेला व तो दगड त्यांना परत केला व म्हणाला, हा दगड तोडणं अशक्य आहे. त्यामुळे या दगडापासून श्री विष्णू मूर्ती घडणार नाही. महामंत्रीस राजाचा आदेश कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचा होता. म्हणून लगेचच तो गावातील साधारण मूर्तिकाराकडे गेला व त्यावर ते काम सोपवले. महामंत्री समोरच त्याने त्या दगडावर हातोड्याने घाव केला आणि हे काय, पहिल्या फटक्यात दगड तुटला. मग लगेच त्याने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. महामंत्री विचार करू लागला, जर पहिल्या मूर्तिकाराने आणखीन एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो आता 100 सुवर्ण मुद्रांचा हकदार झाला असता. बोध. मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यात परिस्थितीशी 2-4 होत असतो. बऱ्याचदा आपण काम करण्याआधी अथवा एखादा प्रश्न समोर आला की त्याचं निराकरण करण्याआधी आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो आणि आपण प्रयत्नाआधीच हारतो. काही वेळा 1-2 वेळा अपयश मिळालं की पुढे प्रयत्न करतच नाही. पण थोडा आणखीन प्रयत्न केला तर आपला प्रश्न सोडवू शकतो. समस्यांवर समाधान मिळू शकतो. म्हणून प्रत्येकाने आयुष्यात सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे, तेही न डगमगता यश मिळेपर्यंत.